नोकरी सुद्धा 25 एकराचा शेतकरी आहे. शेतामध्ये सगळ्याच माल आहे. मिरचीची वाडी आहे, टरबूजाची वाडी आहे, सांबार लावलेला आहे आणि गहू आहे. आणि आता उन्हाळी रोवण्याची सुद्धा तयारी चालू आहे. पत्नी मोठ्या लोकांची पोरगी मागितली बांधवाला. आता तिला काही काम धंदा करता येत नव्हता. ग्रॅज्युएट आहे मी, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. आणि एका फॅक्टरीमध्ये मी चांगल्या पदवीवर साहेब म्हणून काम करतो आहे. आता पत्नीच्या मागे मी सगळे घरचे कामं लावून दिले. काही बाया मिरचीच्या वाडीत लावशील, काही टरबूजाच्या वाडीत लावशील कचरा काढायला, काही खात द्यायला लावशील, काही मिरचीची झिल्ली काढायची आहे, काही परा निंदायला लावशील. आता 25-30 बाया आहेत आणि एकटी माझी बायको आहे. आता कसं तरी काम करत नव्हती पण काम करायला सुरुवात केली आहे. बायको मोठी सुंदर आहे, जी स्वभाव मोठा सुंदर आहे. पण आता किती झालं तरी ती बाई आहे, तिचंही शरीर आहे, किती काम करेल. पण माझे मित्र विजू भाऊ दमाय आणि हे खुशावरचे राहणारे त्यांनी म्हटलं की भाऊ साहेब तुमच्या घरापर्यंत पत्रिका आणून दिली आहे. तुम्ही दरवर्षी कार्यक्रमाला एकटेच येता, पण यावर्षी आमची इच्छा आहे की वहिनी साहेबांना सुद्धा कार्यक्रमाला घेऊन यायचं. मी म्हणलो ठीक आहे भाऊ, पत्नीचा विचार घेतो आणि तुझ्या गावी उपस्थित होतो. आता पत्नीला 4-8 दिवसापासून रोज सांगतो की आपल्याला तिथे जायचं आहे. 17 तारखेपर्यंत कार्यक्रम काम आटोपले पाहिजेत, पण काम काही आवरून राहिले नाही. आणि मी ड्युटीवर जातो आणि साहेबांना 2 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन येतो. म्हणलो यावर्षी काही 2 दिवस या भाऊच्या गावून जायचं नाही, विजू भाऊच्या गावून. आता का करते पत्नी का नाही मला काही समजून नाही. आता मी तर ड्युटीवर जातो, ड्युटीहून येतो सुट्टी घेऊन. पण पत्नीला सांगितल्याप्रमाणे पत्नी करते का ना ठेवते का. आणि काम ते म्हणत होती बाबा की माझ्या बहिणी यावर्षी म्हणे महादेवाला जाऊन राहिली गायमुखच्या यात्रेवर. आता आमच्या दोघांचा झगडा होते, काल आमच्या तिथे गाल फुटते. पण आता कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हे पत्नीला पटवून दिलं पाहिजे. चला मी आपल्या ड्युटीवर जातो. तिला काम समजावून सांगितलं आणि ड्युटीवर सुट्टी घेऊन आल्यानंतर पत्नीशी काहीतरी बोलत गेलं पाहिजे नाही का. अहो पहिले प्रणाम माझे बाबा तुला, अहो पहिले प्रणाम माझे बाबा तुला, आणि तुझ्याच सेवेसी राहू दे मला. तुझ्याच सेवेसी राहू दे मला. भगवंताचे गुण गात गेलो तर रस्ता कसा पार होते आणि कोणताही संकट येत नाही हे परमेश्वरात शक्ती आहे. आणि म्हणून मी कसा ड्युटीवर येऊन पोहोचलो मलाच कळलं नाही. आता चला साहेबाशी बोलून घेतो आणि साहेबाला म्हणतो साहेब मला आज लवकर जायचे, 2 दिवसाच्या सुट्ट्या घेतो आणि घराकडे निघून जातो. आता बाजूला आपले जे काही काम आटोपले सगळे काही आटोपून झालं आणि आता 2 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन मी आपल्या घराकडे चालू आहे. आणि तेही घराकडे जातो, गुणगात जातो भगवंताचे नाही का.
कुंभारा परी चुंबना अहो कुंभारा परी चुंबना या सेवकाला शब्दामध्ये किती पावर आहे. बाबाचे गुणगान केलं ना कसा घरी आला पतक तो चालला. चला पत्नी घरी आली आहे, शेतावर आली असेल, पत्नीला आवाज देऊन पाहतो का सगळे काम आटोपले का आपल्याला हवनाला जायचं नाही का, आणि म्हणून पत्नीला आवाज देतो. घरी आहेस का? घरी आहेस का नाही आहेस का, बांधव आहेस का, दरवाजा लावला दिसते. आता बाईचे काम होत, दरवाजा खोलूनच करेल का? चल बाई, माझी पत्नी नोकरी मालवटी ड्युटीवरून आवाज देत आहे. घरातली काम वगैरे झाली, भगताची प्रांत विनंती करते आणि त्याच्यानंतर 2 शब्द बोलून पाहते. सत्य मर्यादा प्रेमाच्या, सत्य मर्यादा प्रेमाच्या, रथ चालला
नाही मला वाटलं का भगवंताच्या पूजा करायचा ठेका मीच घेतलो का पण नाही. दरवाजा जरी लावला तरी पत्नी घरी आतमध्ये विनंती करून राहिली नाही का परमेश्वराचे गुणगान गावली. खरीच सुंदर पत्नी भेटली. अहो उर्मिला झाली पूजा झाली का? पूजा झाली का? अहो दरवाजा तर कोण मी ड्युटीवर आलेलो सुट्टी घेऊन. कारी भारी अहो मी तुला सांगितल्याप्रमाणे आमचे ते विजूभाऊ नाही का सुटसावलेले माझे मित्र केव्हा येतात नाही का आपल्या घरी. त्यांनी यावर्षी 17 तारखेला त्यांच्या घरी सेवक संमेलन आहे म्हणून पत्रिका आणून दिली. आता बघा त्या दिवशी तू घरी नव्हतीस. त्यांना मी दुकानातच चहा पाणी पाजलो. हो आता त्यांनी म्हटलं की दरवर्षी तुम्ही एकटेच येता यावर्षी वहिनीला घेऊन या. आणि मी होकार दिला. हो त्याच्यामुळे आपल्याला मी ड्युटीहून सुट्टी घेऊन आलेलो आहे. तुला शेतावरचे कामं समजून सांगितलं. सगळे कामं आवड झाले का? झालं. मग आता आपण भवनाला जाऊ. त्यांच्याकडे कार्यक्रमाला जायचं आपला समाजा विचार. मला एक सांगा मला याच्या अगोदर तुम्ही कधी विचारले नाही. ड्युटीमध्ये गेला मला क्वाड्रातले कामं सांगितली त्यावेळेस सुद्धा तुम्ही सांगितलं नाही. बरोबर आहे. मला नाही का बाहेर जायच्या माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याचा भार वगैरे आहे त्या महादेवाला चालले मी पण चालली त्यांच्यासोबत. अहो पण गोष्ट एक आहे ना तेव्हा मी भगवंताच्या सेवकाचा आपला सेवक आहे आणि त्या सेवकाला सत्य देऊन टाकला मी तुला घेऊन येईल म्हणून. स्वतः तुम्ही त्याला स्वतःचं पालन तुम्ही करा. म्हणजे मार्ग माझाच आहे तुझा नाही आहे का? अहो मार्ग माझी पण आहे मी पण मार्गात मी कुठे नाही म्हणते. मग पतिदेवाचं सत्य पाळणे तुझं काम आहे का नाही? ते मला नाही माहिती. सध्या तुम्ही दिले सत्याचं पालन तुम्ही करा. मी माझ्या बहिणीच्या गावाला नाही ऐकून घे. एकाच दिवसी दोनही कार्यक्रम आहेत आणि त्याच्यामुळे तुझ्या बहिणीच्या घरी अगर आपण नाही गेलो तर आपण वाहून द्यायला जाऊ. माझ्या बाकून सांगून आलेलं मला हमीला जाणं जरुरी आहे. बहिणीच्या घरी जाणं जरुरी नाही. पेटला पाटलाचा हट पेटला. आता म्हणजे पाटलाचा हट पेटला. काही लोकांच्या घरी येण्याची काही पद्धत राहते साहेब. हो पद्धत तर राहायची पण माझ्या घरापर्यंत आवाज येऊन राहिला. अरे बाबा तर मी आपल्या पत्नीला समजावून सांगून राहिलो ना बाबा. समजावून असा वैरताळ करू का? मा ढकलून राहिला तो तुमच्या अंगावर येतो तुम्ही तिच्या अंगावर जाऊन राहिला असा सांगायला. नाही ढकलून नाही राहिलो मी माझ्या पत्नीची समजूत घालून राहिलो. ते म्हणते माझ्या बहिणीच्या घरी महादेवाला जाऊन आणि मी म्हणलो माझ्या मित्राच्या घरी हो ना जाऊन मार्गात आ का? हो मार्गात तुम्ही तर मार्गातच आहे ना. मी तर मार्गात आहो पण तुम्ही म्हणलं मार्गात आ का म्हणलं. हो बाबा मार्गात नाही का तुझी परमात्माच्या शिवाय जाणार. आता असं झगडा करता येते का तुम्हाला? अरे झगडा नाही करून राहिलो बाबा. आमच्या पती पत्नीची गोष्ट होय. अरे हो होय ना कोणत्या समजून नाही राहिली. मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. का म्हणते तर नाही समजली. नाही समजून नाही राहिली म्हणून मी समजवतो. त्याच्यानंतर तुम्हाला आवाज देतो. तुमच्या झगड्याच्या पायी झाला त्या बाय पुऱ्या कोंबड्या पळाल्या. तुमच्या कोंबड्या पळाल्या? हो 6 कोंबड्याने एकच कोंबडा ठेवलं होतं. आणि मग काय झालं? का झालं आमच्या पुऱ्या कोंबड्या पळाल्या. रातभर कोंबडा झोपत नाही म्हणून का आम्ही दिवसभर आमचा झोपते. दिवसभर झोपते हा आणि रातभर झोपत नाही. रातभर तुमच्या दिल्लीला पण फळ पडते. म्हणून दिल्लीवर आणल्या असतील त्या कोंबड्या. दिल्लीवर म्हणजे दिल्लीला सामोरं आणलं थोडंसं. असं होती म्हणजे तुमचं घर बरोबर आहे का? आमच्या घरी बरोबर आहे की. तुम्हाला ते मी चर्चा बैठकीत सांगलो होतो ना का विजूभाऊ दमाई यांच्या गावची सेवक संमेलनाची पत्रिका आहे. आपल्या बायकोला सांगले असाल ना. आता माझी तयारी झाली तुमची झाली का? हो का? आता माझ्या घरवाली आता सामान भरतच झालं माझी बायको. तर मग एक काम करा ना. माझी पत्नी तर समजून नाही राहिली. हा तुम्ही कदाचित तुमच्या पत्नी बरोबर माझी पत्नी सुधरून जाईल म्हणून तुम्ही आपल्या पत्नीने माझ्या घरापर्यंत घेऊन या. मग इकडून या दोघी जणींना तयारी करून आपण 4 लोक मिळून जाऊ. तुमची गोष्ट बरोबर आहे. तोपर्यंत मी माझ्या बायकोला समजावण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही घरून येऊन जा. ठीक आहे येतो. ठीक आहे गावचा मायजन आहे आणि तोही आपला सेवक आहे. चर्चा बैठकीत त्याच्या बायकोने माहीत झाली त्यालाही माहीत झाली. आता होऊ शकते त्याच्या पत्नी त्या माझी पत्नी केव्हा सुधरेल म्हणतो. हॅलो तर मी का म्हणतो काय म्हणतो काय लग्नाच्या अगोदर तुझे कसे विचार होते? अगं बाई कसे विचार होते हो? आता मला एक सांग. जसा तू
तू म्हटलंय की एवढी मोठी शेती आहे मामाचं कामं लावून दिल्या मी कामं सावरसुवर केलो नाही तर काय बहिणीच्या गावाला जाण्यासाठी मी लवकर लवकर कामं आटोपलो होय. पण विचार केला का तू कोण्या गोष्टी लग्नाच्या अगोदर तुझे कसे विचार होते कसे विचारते पहा पांडवांनो आजच्या समाजाची रीत आहे आमच्या सेवकाची रीत आहे आणि गावकऱ्यांची गावातल्या सर्व समाजाच्या लोकांची रीत आहे पहिल्याच्या पोरी कशा विचार करायच्या सांगता का तुला मुलगीला एखादी मुलगी जर लग्नाची झाली तर तिची इच्छा कशी राहत होती कशी राहायची मला लगीन करा पाहिजे आहा. मला लगीन करा पाहिजे रेतीवाला मला पाहिजे. मला लगीन करा मला लगीन करा पाहिजे रेतीवाला मला पाहिजे. मला लगीन करा पाहिजे रेतीवाला मला पाहिजे. आणि ज्यावेळी मावशांना ज्यावेळी मी या उर्मिलाला पाहायला गेलो तेव्हा काय विचार करतो माहिती का हिचा विचार कसा होता और शेतीवाला आणि नोकरीवाला शेतीवाला आणि नोकरीवाला असा पाटलाचा लेख पाहिजे असा पाटलाचा लेख पाहिजे मुलगा परवाचा एक 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 पाहिजे. असा तुझा विचार होता नाही का पण आता तुझ्या इच्छेप्रमाणे परमेश्वराने तुझी इच्छा पूर्ण केलं का नाही अहो विद्यापुरी झाले बरोबर आहे तुमचं म्हणणं अरे ह्या गोष्टी इथे कुठे आल्या काहून नाही आल्या मग आता जेव्हा तुला तुझ्या पद्धतीनं शेतीवालाही नवरा पाहिजे नोकरीवालाही पाहिजे मी शेतीवाला या नोकरीवाला या परमात्माचा सेवक या बरोबर आहे ना मग त्याच्या हिशेबाने नोकरीवाल्याच्या हिशेबाने त्या बाईला वागता आलं पाहिजे अगं बाई तुम्ही म्हटलं की बसतं बसायचं ना म्हटलं तर उठायचं नाही. त्याच्याकडून होणार नाही नाही माझा मत आहे दोघाही पत्नी पत्नीचा विचार एक पाहिजे असं नाही पाहिजे का पाहिजे ना आणि तू माझी पत्नी आहे बरोबर आहे आता सेवकाचा कसा विचार माहिती माझा कसा विचार आहे जेव्हा आपण पती पत्नी एक झालो होय. तेव्हा तुझ्याकडून माझी एकच अपेक्षा आहे आहा. अहो गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा असा लाखात एक पाहिजे असा लाखात एक पाहिजे बाबा वाही 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 एक पाहिजे. अशी इच्छा माझी आहे असं मग मला एक सांग काय गं? आपल्या दोघांचे विचार बरोबर राहिले तर आपल्या संसाराचा गाळा सुखानं चालेल का नाही चालत सुखानच चालणार आहे आणि म्हणून तुला सांगतोय काय की मूर्खाचे नव्हावे धनी आहा. मूर्खाचे नव्हावे धनी व्हावे ज्ञानिवंताचे चाकर अपमानाची पुरणपोळी खाऊ नका बाई भावी सन्मानाची भाकर मग मला एक सांग तू आपल्या आठानं चालशील मी आपल्या आठानं चालील त्या संसाराचा गाळा सुखानं चालेल आम्हाला एक सांगा हो तुम्हाला हंगीला जायचं तुम्ही शब्द की मी माझ्या पत्नीला घेऊन येणार म्हणून अरे जेवढं महत्वाचं ते आहे काम तेवढं महत्वाचं काम
अच्छा मला एक सांग, ज्यावेळी आम्ही दुःखात होतो, काही ना आपण जेव्हा दुःखात होतो बरोबर आहे. आणि त्यावेळी आपण 33 कोटी देवाचं पूजन केलं, महादेवाला गेलो, पचमणीला गेलो, साऱ्या दुनियात फिरलो, गणपतीला गेलो, गणपतीपुळेला गेलो. मग आपलं दुःख दूर झाले का? नाही ना मग दुःख कुठे दूर झाले? अहो भगवंताचे मग त्या एका भगवंताच्या चरणी आम्ही गेलो काही ना आणि तेव्हा आपलं दुःख दूर झालं. आम्ही शेतीवाडी पिकायला लागली, नोकरीत माझी मी साधा कामगार म्हणून ड्युटीवर लागलो, आता साहेब झालो, पगार 2000 रुपयाला लागलो, 50,000 रुपये पगार झाला का नाही झाला? आणि शेतामध्ये सगळ्या गोष्टीची भरपूर आली. मार्गातही आम्ही चांगले गावातले प्रतिष्ठित नागरिक, मोठा सेवक म्हणून आमची गिनती आहे. आहा. मग त्या बाबाच्या मार्गाने, त्या परमेश्वराच्या कार्याला आपण विसरायला पाहिजे का? मी विसरली नाही तर भगवंताला. बरं तुम्ही जे शब्द दिला मी त्या शब्दावरती कायम नाहीये, कारण की शब्द तुम्ही दिला, शब्दाचं पालन तुम्ही करा. मी माझ्या बहिणीच्या गावला चाललो. अहो त्या बाबाचा आदर्श घे, त्या आईचा आदर्श घे. त्या आईनं सांगितलं आहे, का सांगितलं माहिती आहे? काय सांगितलं बा? सांगितलं काय आईनं माहिती आहे का? बाय बाय तुझा, आहा. अरे बाय बाय तुझा पती परमेश्वर आहे. बाय बाय तुझा पती परमेश्वर आहे. ऐक सैनिका, ऐक सैनिका, ऐक सैनिका, हो ऐक सैनिका, तुला सांगते सांगते वारणसी आई, ते सांगते वारणसी आई. तुला सांगते सांगते वारणसी आई, सांगते वारणसी आई. ऐक सैनिका, तुला सांगते सांगते वारणसी आई, ते सांगते वारणसी आई. ऐक सैनिका, तुला सांगते सांगते वारणसी आई, सांगते वारणसी आई. जगात कुठेच असेल पण स्त्रियांना देव नाहीये, अशी बाबाची शिकवण आहे, आईची शिकवण आहे, आत्मबोधातूनही बाबाची शिकवण आहे. अरे वा. या स्त्रियांच्या या जाती अगं जगात देव नाही, आणि जगात देव नाही. समजलं का? कधी या गावच्या बाया म्हणतील, हा कोण्या गावचा विजू भाऊन माणूस आणलं सेवक, आणि म्हणते आम्हाला जगात देव नाही आहेत, मग आम्ही बाबाचे सेवक झालो कसं? बरोबर आहे ना? या स्त्रियांच्या या जाती अगं जगात देव नाही, अहो जगात देव आणि म्हणून हे प्रकाराला पूजू नको, त्या प्रकाराला पूजू नको, देवाला पजावू नको, देव फुलवावू नको, माझे भाऊ प्रकाराला पूजू नको, देवाला पजावू नको, देव फुलवावू नको. अरे बाय बाय तुझा, अरे बाय बाय तुझा हा पती परमेश्वर आहे. बाय बाय तुझा 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 पती परमेश्वर तुला समजावून सांगून थकून गेलो. बाबाची शिकवण, आईचे कर्तव्य विचार कर. त्या आईने आईच्या जीवनावर प्रकाश टाक. त्या वाराणसी आईने स्वतःच्या पतिदेवाला पती परमेश्वर मानलं आणि 1990 मध्ये बाबाचे आयुष्य संपण्याचा संकेत मिळाला. तेव्हा त्या परमेश्वराला म्हटलं, भगवंत माझं आयुष्य माझ्या पतिदेवाला
द्या, कारण या समाजाला या सेवकाला गरज माझी नाही आहे, बाबांची गरज आहे. असं काय? मग केव्हा योगदान दिलं आणि तू साध्या पतीचे 2 शब्द ऐकायला तयार नाही. महादेवाला जातो म्हणते बाबा. जाणार बहीण आहे माझी, एक बहीण आहे, कदाबाद बहिणी नाही. अहो एकटीची एक बहीण आहे तर बहिणीच्या घरी आपण केव्हाही जाऊ शकतो, पण दिलेला त्या विजू भाऊने शब्द अगर तुटला तर तो परमेश्वर मला कधीही माफ करणार. आता बघा शब्द कशाला तुटणार व तुम्ही जाऊन राहिले ना, शब्द तुटणार. अहो मी एकटा दरवर्षी जातो पण त्याने यावर्षी मला वचनात फसवलं ना आपल्या बायकोने घेऊन येतो म्हणून. जर उद्याचा बायको घेऊन गेला बाबा, का नाही? तुला माहित नाही बाबाची गोष्ट कशी आहे. परमेश्वर या सगळ्या गोष्टीच्या कौतुक पाहत असल. अहो हवन करते बाबा, हवन करते बाबा, आई प्रसाद बनवते. असं आहे का? बाबाला आईचं जीवन पाहिलं. अहो हवन करते बाबा, आई प्रसाद बनवते, अन हवा रूपी भगवंत कौतुक पाहते, हवा रूपी भगवंत कौतुक पाहते. बाबाच्या जीवनामध्ये आईची साथ अगर नसती तर बाबा पुढे आमच्या घरापर्यंत पोहोचले नसते आणि बाबा आज वंदनीय ठरले नसते. असं काय? गरिबी जरी त्या संसारात होती आणि बाबाला कोणाची साथ होती? आईची साथ होती. आणि प्रकाश देणारा दिवा जरी बाबा होता तर त्या दिव्याची वाट वाराणसी होती. होती का नाही? मग तेव्हाच संसार चालला. बरोबर आहे. पण तू एकच घरवाल्याचे शब्द नाही ऐकत. काय हो एकदम त्याच गोष्टीवरती येऊन अडता तुम्ही. मी म्हणते नाही, तुम्ही म्हणता हो. अहो बाबाने आम्हाला शिकवण दिली. आम्ही बाबा बायकोला लाथा मारल्यानं हात मारल्यानं सुधरत नाही. शब्दाला जे बायको सुधरली, डोळ्याने जे बायको दुरुस्त झाली, त्याचा संसार सुखाचा होतो. हे शहाणे सांगतील का जी? असं अनुभव आल्यावर काहून? घरातून पा तुमच्या त्या सगळ्या गोष्टी सोड, मी म्हणतो त्या गोष्टी कर. मी येणार नाही घरामध्ये, बरोबर आम्ही चालू तू कशी नाही असतं मी पाहतो तो, मी पाहतो ना. हा काहून? लग्नाच्या पहिले कसे वचन देत होतीस, लग्न झाल्यावर कसे नवीन नवीन नवरा बायको होतो. विजू भाऊ हे माझी बायको नवीन आणि तो जमाना वेगळा होता. लाड लावे, अशी करे तशी करे. आता आता पण त्रासलीस का माझ्या नावानं? असं नाही राहत. तरुणपणामध्ये आणि वैद्य अलगच राहते. प्रेम वरवरलं तुझं ग, आता मन भरलं तुझं ग. प्रेम वरवरलं तुझं ग, आता मन भरलं तुझं ग. अन गद्दारी करते म्हणते, गद्दार मला. आता तू म्हणते मी कायची गद्दारी केलं? माझ्या शब्दावर जो उभी राहून नाही राहिलीस तर गद्दारी नाही झाली तर का झालीची काकाजी? मावशी हे माझी पत्नी माझ्या शब्द ऐकून नाही राहिली तर माझी गद्दारी नाही झाली का? लग्नाच्या पहिले म्हणे हा मोठा गुळगुळीत नवरा भेटला, नोकरीवाला भेटला, 7 तारखेला पगार आणतो तर पहिले खिशात पाहिजे किती नोट आले आणि फक्त फक्त मोजतेने ठेवता आलं. हो खायचंच काम राहते म्हणजे आम्हाला काहीच नसेल नाही. आम्हाला काहीच नसेल. आम्हाला घराची चिंता नाही, बायकोची चिंता नाही. आणि बायकोची चिंता नाही राहती तर आता येणे मी मानव नसतो का जी जाऊन नसतो तू आपल्या बहिणीच्या घरी, मी जातो आपल्या मित्राच्या घरी. असं कसं? प्रेम बरोबर तुझं आता मन भरलं तुझं मला गद्दारी करी गद्दार बना का उर्मिला आजा गेलं तुझं
मग ज्या वेळेस आमच्यावर दुःख होते, ज्या वेळेस सगळ्या गोष्टी त्या बहीण भाटवा कोणी गेलता नाही, कोटी गेलता आमचं दुःख दूर करायला होता. रिश्तेदार तितकं दुःख पण करतो. तरी मी विरोध नाही करत. आपण महादेवाला न जाता आपण तिच्या घरी मावून द्यायला जाऊ. अहो 1,500ची नाही 3,000ची साडी घेऊन ते मला नाही मानलं. खाऊन मी जाणार म्हणजे जाणार माझ्या बहिणीच्या घरी. तुम्ही म्हणता मी माझ्या पहिले मला सांग तुझा काम धंदा आटोपला का तेव्हा सांग. माझे काम झाले पूर्ण. झालं? तयारी पण आणि तुमच्या घरात आहे. नसन झालं तरी तुला सांगतो, आवर काम धंदा तुझा घेऊन आलो मी रजावर. ड्युटीवाला माणूस आहे, तरी पंचवीस करण्यासाठी सुट्ट्या करून आलो. अरे तू ऐकच नाही. आवर काम धंदा तुझा घेऊन आलो मी रजावर. अरे मिळून या जाऊ द्या, अरे मिळून या जाऊ द्या खूप सारी गावाला. अरे मिळून या जाऊ द्या खूप सारी गावाला. पूर्विका दोघेही जाऊ हरवाला. हे 17 फरवरी ते मंगळवार एवढं काही सांगितल्यानंतर तुझ्या प्रकात पडला का? मी नाही येणार. अरे मला की बरं मला मी चालले माझ्या बहिणीच्या घराला. हट्ट असं करा नको तुम्ही. पाहून नाही येणार, पाहून नाही येणार. काऊन नाही येणार म्हणजे? अरे एवढं काही सांग काय, एवढं काही समजून सांगल्या तर या गावाच्या 25 बाया समजू शकतो. आम्हाला मला बाहेरचे लोक सांगा, आपल्या घरामध्ये काय घडते ते सांगा. लोकांचे नाही सांगायचं. लोकांच्या घरून जायचं का आपल्याला? काहून? अरे मी का म्हणतो पाटील साहेब, तुम्ही आपल्या घरातून त्या आग्रह घेऊन जा. अहो तुम्हाला दरवेळेस असेल असं मागच्या हप्त्यात असं झालं ना, आता पाच होऊन अरे पण तुमचे झगडे केव्हा बंद होतील? हा? माझ्या कोणाच्या घरात काय घुसायचं का? नाही मी घरात नाही धसतो, दरवाजा जवळ आलो मग पाहून राहिलो दरवाजातून हे का करतेत म्हणून. ए तुला अजून पण घरामध्ये झाकून पाहायची. आवाज आला का ना मुलं खुडखुड पाहिजे आवाज येते. मुलं काही कोंबड्या गिबड्यात नाही धसले यांच्या घरात. तुझ्या घरामध्ये ना महा दरवाजा लावला नाही तर माझी बायको पहिलेच लावून ठेवते. कोणत्या कामाची माझ्या घरापर्यंत आला तुझा? आता का सांगा म्हणलं पाठील ते आपण धाव धावत पडते मावर. ए काय पण नको बनू. कधी धावली मी तुझ्यावरती? मग तेथून आलीस का नाही दरवाजाजवळ म्हणलं अरे, विचारून आली का तुला कोणतं काम आहे माझ्या घरापर्यंत आलं का?
आपण परमात्माची सेवा करा. खरंच आहे. मग लोकांच्या घरी गेल्यानंतर डायरेक्ट दरवाजाला लाकडाला अंदर घुसावं का? नाही जात नाही म्हणून दरवाजा तुम्ही आपल्या बायकोशी आचार विचार करून तिच्या अंगावर धरणं पडलं धर बायकोचा धेंद्र लक्षात राहा. हा मग उद्या माझ्या घरच्या शेतावरचे काम करा ती बायको येणार आहे. मी माझी बायको काय नाही येईल ते 2-4 रोजगार वाढली त्याच्या तरी म्हणून विचारायच्या सेवकाला सेवकाच्या घरी गेलो तर हा विचार केला पाहिजे की या घरात बाया आहेत का माणसं आहेत म्हणून नमस्कार चमत्कारलाच आपला सुरुवात केली पाहिजे. विचार गोष्ट खरी आहे का नाही? म्हणजे तुम्हाला एकट्यानेच बायको आहे का काय आम्हाला बायका नाही आहेत का? तुम्हाला बायको आहे? नाही ना नवरा आहे आम्हाला. तर हा माणसाला समजायला पाहिजे नाही बायको असं का नवरा असेल म्हणून. मग तुम्हाला विचारतो मी एवढा मोठा झालो भाऊ बुद्धा होऊन गेलो तर तुम्हाला बायको आहे का म्हणजे मला बायको झालीच नाही. आताच तुम्ही म्हणजे मला नवरा आहे. बायको आहे या गावात. मग मला सांगा जेव्हा सगळ्यांनाच माहिती आहे का तुम्हाला बायको आहे मग सांगायची का जरूरत आहे का मला बायको आहे मला बायको आहे? तर लोक सांगा नाही सांगा तर. हा का म्हणते का तुम्हीच दोघं नवरा बायको आहे का? तर मला कसं का बायको म्हणते तर मला तर माहिती आहे बायको आहे म्हणून. आमच्या नवरा बायकोचे विचार कसे तुमचे कसे कसे तुमचे विचार सांगा बरं कसे तुमचे विचार? तुमच्या विचाराला काय झालं म्हणजे तो 2 वेळा तो पाटील पडला आणि त्याच्या अंगावर लावते हे काय मार्गाची रुपरेषा आहे. काय माणसं बाई माझ्या मी खिडकीतून पाहिलो का नाही मला तसाच दिसला म्हणून म्हणलो आता दरवाजा ढकलतो मी यायला थोडासा सांगतो बा. झगडा लावली मला घर पुढे नाही जे घर जोड्या अशी तर कमी इज्जत नाही निराकरण गोष्ट सांगते येऊन तुले केव्हा माहीत तर माझ्या घरवाली नाही सांगितलं. माझ्यासोबत नाही का रोवाले वगैरे येत राहते तर सांगत राहते तुमच्या विचार वगैरे तुझ्या बरोबर येते की ते नाही तर काय. आणि ते सांगते पाटलाची घरवाली राहायचे म्हणजे तिच्या घरी जातो म्हणून ते मी करायला राहू ना. आता मी काय म्हणतो भाईजान ठीक आहे बहुत काही गोष्टी झाल्या माई उर्मिला तर मानून नाही राहिली. तुम्ही आपल्या कर्मीला माझ्या घराकडे घेऊन या. कदाचित तुमच्या पत्नीच्या विचारांमुळे माझ्या पत्नीच्या विचारात प्रकाश पडेल आणि होणाऱ्या जेवाची तयारी कराल तर सुखरूप होऊन जाईल धन्यवाद होऊन जाईल. म्हणजे कोठून बिघडली आहे तुमची घरवाली? अरे कुठून नाही बिघडली विचारानं बिघडली आहे. विचारानं बिघडली का? हो विचारानं बिघडली. मी म्हणलो समोरचा भाग मागे गेला आणि मागचा भाग समोर अरे आला. मागचा भाग समोरचा भाग मागायला आला तिच्या विचारात फरक पडलाय आणि ते म्हणते माझ्या बहिणीच्या घरी जातो ना मी म्हणतो माझ्या मित्राच्या घरी जायचं. तुमची गोष्ट बरोबर आहे. कुत्र्यापासून कुत्री सुधारते हो नाही का कोंबड्यापासून कोंबडी सुधारते. बरोबर आहे. तुमच्या बायकोमुळे काय बायको सुधरून जाईल. बायकोपासून बायको सुधारत. बरोबर कारण बाळाची भाषा बाळाला समजते ना ती. हा म्हणून तुम्ही एक काम करा आपल्या पत्नीला तयारी झाली आहे म्हणता ना इकडेच घेऊन या यांना आपण सरळ फुटसा वगैरे घेऊन जाऊ. म्हणजे मी आपल्या घरी जाऊ हो आपल्या घरी जा ना ना आपल्या बायकोने तुमच्या घरावर घेऊन येऊ. घरी घेऊन या ठीक आहे. लबच्या पाटील असा जांभाळे पळालो ना अशी कशी लबचे म्हणजे आपली बायको मी तुझ्या घरी आणू त्यासाठी. अरे विचार तसे नाही आहेत माझे भावनाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी माझ्या घरापर्यंत आण म्हणलो. अच्छा ठीक आहे ठीक आहे बरं. हा ठीक आहे मी होतो माझी. आता तेवढी होय भाऊ. पाटलाने होतं मुंबई पुढे फेकून दिलो त्या पण घरी तर माझी कवडीची इज्जत नाहीये. साली तिच्या समोर गेलो का माझी बॅट हिटलो होते त्या पण फोनच नाही लागत कोणाला. आता कसा करावा म्हणलं साली त्यारोची म्हणलं वावरून आलो मी म्हणलं पाणी द्या म्हणलं 1 गिलास. मेल्या म्हणतो तुला घेता नाही का म्हणते धावली भाऊ बेलना घेऊन आणि त्या बाई तो पटकच लचकून गेलो झाला. आता मला ठीक आहे आता जाऊनच पाहिजे मांडली तर ठीक नाही त्या पाटलाचे काय लवकर आहो त्या बाई कुठेही लपून जाईल पाटील पाहत बसेल मला.
बाहेर भाऊ इकडे हे वाजावाले कोण्या बाबा का तुला आमचे माल वाजवतात ठेसन येऊन गेला तरी वाजवते यायला एवढी जेवाची घाई हे एवढे पाहुणे बसले आहे अरे वाजवतात लगन लागावले त्या परमीला उर्मिला तिला म्हटलं माझे लढाच्या आवाज दरवाजाचा लावूनच दिसते आणि मी गेलो आता त्या ढोराईला ढोरं बांधलं न घरा करायला भूक लागली दरवाजा लावून एक वेळा आवाज देऊन पाहतो शिला म्हटलं शिला 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 ए बायको घरी त्या बाई आलो गेलो का नाही चांगली रंगाचाच रंगाचा तुला 2-4 दिवसाचा ए शिने काय सांगू बाई माझ्या घरची गेले आहेत कुठेतरी फिरायला येतील असते पण काही का असो ना आवाज त्यांच्या सारखं येऊन राहिला अशी करते काही का असो ना पती भी माझं पती म्हणजे परमेश्वर येतीलच त्यांची वाट बघतच बसत्यात अगोदर प्रार्थना करते नंतर त्यांच्या हातात ताव देते ग सांग ना बाबा माझ्या भावाला सांगना बाबा माझ्या भावाला बाबाला मी आहे मी माझ्या भावाला शिला म्हटलं शिला 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 अगं हे शिला काय हो कशाला आवाज मारली मला तुला काही माहित आहे का काय म्हणती हो त्या पाटलानं काल फोन केलं होतं कोणचं काम हो? म्हणे भाऊ म्हणे माझी घरवाली ऐकत नाही म्हणे काय ताई तर म्हणे तुमची आपल्या घरवालीले माझ्या घराकडे घेऊन या म्हणे कशा करिता हो
ते पाटली झगडा करते त्या पाटलासोबत. बाई बाई असं कसं होणार हो? माझी लाडाची मैत्री नाही ती, अशी कसं हा? झगडा करणार? तुम्ही मैत्रीण होतो का? नाहीतर काय? पण तू तर चांगली असेल ते काऊन ऐकत नाही त्या पाटलाची. अहो, मला काय माहित, काहीतरी अनपण झालंच असेल. काहीतरी त्याचा बिघडला असं. होय, तुला काही सांगितलं का कुठून बिघडला म्हणून? मला काय माहित हो, तुम्ही दिली होती. वरून बिघडला का खालून बिघडला म्हणून? काय हो? मी पुरा घर हालते भाऊ. बाप्पा चांगलं रस्त्यावर येऊन बोला ना, काही बोलता. होतं थोडीशी दुरून तर बोल. हा त्या पाटलाच्या घरी गेली चाल माझ्यासोबत. येते ना हो. पण मी का म्हणतो काय म्हणतो? त्या पाटलाच्या दुरून बोलायचा थोडसा. का बरं हो? पण त्याच्या जवळ गेलीस तर मला आमचा खालच्या वरनं वरच्या खाली होऊन जाते. काय वा? मी रो माझ्या हाईची दिलाय तुम्हाला. अच्छा, या साईडला की या साईडला? हो या साईडले या साईडले. बाई बाई पण बोलायचा दूर. बाई त्या पाटलाच्या तुला सांगतो ना की तिथून परत येऊन जाईल. बाई बाई कारण का मले पाहणं होत नाही, मला जलन होते. काय जलन होणार? मग जायचं का? चला मग जायचं पटकन. पण मला सांग तुला एखादा गाणं येत असेल ना बाबाच्या? बाबाचं गाणं? हो अहो तुम्हाला येत असेल ना, तुम्ही म्हणून पहा ना. अहो मी ढोरकी माणूस. काय झालं तर येतच असेल तुम्हाला. म्हणजे तुला ये का? अहो येते मला, पण तुम्ही म्हणून पहा ना, तुमच्या मागू मागू मी पण म्हणते. ऐकून घे. ऐकते हो. नागपूर शहरामध्ये अहो जन्म बाबाचा झाला. भाई भाई टिमकी नगरामध्ये जन्म बाबाचा झाला. पाहिलीस का समोर पाहिलीस? काय हो? अगं बाई हेच आहे का पाटलाचं घर? हा किती लंब आहे. बापरे, हा. नाहीतर काय? लोक आली आहेत त्याच्या घरी का असेल? काय असेल हो? मला का माहित? हवन वगैरे असेल. आपण विचारलं त्याला का रे? हवन आहे का म्हणून फक्त घेऊन ये म्हणलं. आवाज मारून पहा बरं पाटलाला. आपण आवाज जाईल का किती लंबात लंबा आहे. अहो कारभारी, हा घर तर मोठाच आहे पाटलाचा, हा आणि आपलं कामचं लहानच आहे. आपलाही मोठा होईल ना. कशी करतेस हो? आपलाही मोठा आहे. पाटील आता ड्युटीवर आहे. 25 एकर खाती आणि मी लमच्या ढोरकी माणूस. काय झालं? कसा राहील? चला आवाज मारा बरं पाटलाला. लमच्या पाटलाच्या नाव विसरलं ना. मला लिहून ना पाठ कागदावर पण लमच्या पडली चिठ्ठी. हा आणि पाटला म्हटलं पाटला बे पाटील घरी असता पुन्हा पाटील साहेब. अरे गोपीचंद भाऊ, हा गोपीचंद भाऊ घरी आहेत ना? नमस्कार. कोणाकडून आले की समोर याल म्हणलं तर मागवून मागायचं मी तुम्ही. म्हणलो का माझ्या घरी येणारा प्रत्येक माणूस गावगावचे मार्गदर्शक गावगावचे सेवक येतात. नमस्कार चव्हाण पाटील साहेब किंवा गोपीचंद भाऊ किंवा भोयर साहेब म्हणते ना. हा पाटला बे म्हणते. का पद्धत आहे भाऊ तुमची? हे ढोरकी माणूस आहे का? जी ढोरकी हो ना मी. अरे ढोरकी जरी असेल पण बाबाच्या शिकवणीचं पालन केलं पाहिजे. तुम्ही खरंच आहे. चर्चा बैठकीत येता ना. हो जी. मग चर्चा बैठकीत मी उभेच करतात का? नाजी एकच वेळा आलो तो चलता पडला की तेव्हा ती तुम्ही माझ्या सगळे- घरवालीच जाते. तुम्हीच सांगलं का बकरीच्या संगतीन बकरी सुधारते तर माणसाच्या संगतीन माणूस सुधारला पाहिजे हो, का? तर बायको तशी शिकवते तसा बोलतो भाऊ.
बायको शिकवते मग का तर? तुमची बायको तो विचार बाजूला बरं म्हणजे तुमच्या बायकोशी बोलायचं साईडला होतो हो साईडने होतो पण दोन जा हा दुरून येथे थांबतो. हो दुरूनच बोलतो बाबा मी प्रतिष्ठित माणूस आहे नमस्कार जी माझे नमस्कार मी का म्हणतो बाई तुम्ही आमच्या घरापर्यंत आल्या नायचंद साहेबांना मी आग्रह धरलं होतं पत्नीच्या मागे सगळ्या कामाचा ओझा दिला आणि मी नोकरीहून सुट्टी घेऊन आलो पण माझ्या मित्राची पत्रिका आली त्यांच्या खुटसावरीने सेवक संमेलनच्या कार्यक्रमात मी सांगत होतो पत्नीला एवढ्यात तुमच्या घरी पती आला आणि म्हणे तुम्ही झगडा काऊन करता म्हणजे झगडा नाही पत्नीला समजावून सांगून राहिलो तर म्हणे चर्चा बैठकीत जी गोष्ट झाली होती मी माझ्या बायकोला सांगितलं आणि माझी पत्नीही जवळची तयारी करून राहिली मी म्हणलो तुमच्या पत्नीला आमच्या घरापर्यंत आणा आणि माझ्या पत्नीला 2 विचार सांगाल आणि तयारी होईल मला पण जायचं जायचं आहे ना मग तुम्ही त्या माझ्या पत्नीला समजावून सांगा कदाचित तुमच्या विचारानं जर माझी पत्नी सुधारली तर माझ्या संसाराचा गाडा सुखानं चालेल आणि आमच्या दोघांचा वाद मिटून जाईल बोला तुम्ही अगं उर्मिला ताई काय म्हणते कशी ना अगं तू हवन करायला नाही गेली का ग? अब कशी जाणार का माझ्या बहिणीच्या घरी नाही का माझी बहीण नाही का महादेवाला चालली माझे विचार होते की मी माझ्या ताईच्या गावला जाते तुम्ही हवन करायला जा ऐकायला तयार नाही तुझे भाऊजी अगं चाललं माझ्यासोबत मी एकटीच आहे ना. मी नाही येणार का बाई अगं कशी करते ये? अरे मी माझ्या बहिणीच्या घरी चालली अगं बहिणीच्या घरी आजची उद्या जाशील पण असं राहते का आजच्या दिवसात येणार आहे का अगं ते नाही पण आज चाललं माझ्यासोबत. अगं नाही येणार म्हणते ना मी तुला जायचं आहे तू जाऊ शकते ना अगं तू चाललं माझ्यासोबत. मी सांगितलं होतं ना तुला की माझ्या पत्नीला समजावून सांगा पण समजून राहिली का ती माझी बहीण हलवते नाही का पण मी 2 शब्द अजून पुन्हा तुमच्या समोर दोघींना सांगतो कदाचित काही प्रकाश पडेल तर माझ्या जीवनाचा सोनं होऊन जाईल नाही का म्हणून मी तिला सांगतोय उर्मिला काय हो अगं आपल्या परमेश्वरानं आपले रिश्ते नाते कमी जोडून दिले का एखाद्या गावी अगर आपण गेलो तर आपल्या मामा मावसाची बहिणीची भाटवाची गरज नाही पडेल त्याच्या घरी परमात्मा सेवकाची पाठी दिसली त्याला नमस्कार केला कोटची आजी या गावचे आम्ही सेवकाबा तुम्ही सेवकाबा नमस्कार चमत्कार झाला तर तोच मामा तोच बाबा तोच भाऊ तेच मावशी तेच दादा म्हणते का नाही मावशांनो म्हणते का नाही त्या खुटसावरीने मी याला कोणी मामा मावसा भाऊ आहे का जी पण विजूभाऊच्या घरी नमस्कार भाऊ म्हणलो तर भाऊनं आपल्या घरच्या वास्तू गाले थाटामाटानं बोलवलं आपल्या गावच्या सेवक समाजाची पत्रिका आणून दिलं तोच मा भाऊला तोच मा मावसा झाला तोच मा दादा झाला नाही का आणि म्हणून काय म्हणता आपली भगवंताची भेट होईल पण त्या खुटसावरीने गेला तर कारण माहित आहे त्या ठिकाणी होईल आपल्या भगवंताची भेट अरे नवीन जीवनाची होईल हे नवीन जीवनाची सुरुवात होईल आपल्या जीवनाची सुरुवात सुरेख होईल असं काय आणि म्हणून तुला सांगतोय काय म्हणता चर्चा बैठक होईल ग खरंच चर्चा बैठक होईल ग नवा अनुभव येईल ग महादेवाला जगात सार करायला गेला किंवा महादेवाला गेला तर भगवंताची भेट होईल चर्चा बैठकीतून अनुभव येईल का नाही ना पण त्या ठिकाणी गेल्याने का होईल काय होणार चर्चा बैठक होईल ग नवा अनुभव येईल ग चर्चा बैठक होईल ग नवा अनुभव येईल अनुभव घेण्या जाऊ त्या कार्यक्रमाला अनुभव घेण्या जाऊ त्या कार्यक्रमाला दोघेही
जाऊ हवनाला झालं तो झालं ते विसर, पण आता तरी तू माझ्या गोष्टीला आहेस आणि बाबाच्या कार्यक्रमाची तयारी कर. म्हणून गोपी शंकर काय सांगते, काय म्हणते? अहो गोपी शंकर सांगतो या समाजाची तयारी करू नको अशी मागे सरू, चल तयारी करू नको अशी मागे सरू समजलं का? चल तयारी करू ग नको अशी मागे सरू ग. पतीचा मान केला पाहिजे सेवकाच्या बायकोनं, बरोबर आहे तुझं. तेव्हा तुला या गावामध्ये गोपीचंद पाटलाची बायको म्हणते नाही का? नाही तर म्हणतील हे किती हट्ट करणारी बाई आहे. बाई नवऱ्याची उद्या अडत नाही. आपल्या घरी 30-35 मजूरदार असतात, त्या सुद्धा तुझे ऐकणार नाही आणि तू सांगशील तर नवऱ्याच्याच किती ऐकतेस म्हणतील, बरोबर नाही का? आणि म्हणून चल तयारी करू ग नको मागे सरू ग. तयारी करू ग, नको मागे सरू ग. माझ्या रात्री सत्तर येतात बाळा. माझ्या रात्री सत्तर येतात बाळा. नवरमिला दोघेही जाऊ हवनाला. दोघेही जाऊ हवनाला. दोघेही जाऊ हवनाला. परमपूज्य परमात्मा बाबाचे सेवक आदरणीय माझे पितृतुल्य रामदासजी लिल्लारे साहेब यांच्याकडून या विचारावर 51 रुपयाच्या सप्रेम भेटायला म्हणून धन्यवाद आशीर्वाद. त्याचप्रमाणे माझे मित्र बाबूरावजी दमाहे मार्गदर्शक साहेब, अध्यक्ष फुटसावरी मंडळाचे अध्यक्ष फुटसावरी यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाच्या दानाला म्हणून धन्यवाद बाबाचा आशीर्वाद. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा बाबाचे सेवक शाहीर दशरथजी बावणे हल्ली मुक्काम मांडेसर यांच्याकडून 51 रुपये. विहान मोरेश्वरजी दमाहे यांच्याकडून 51 रुपये. चैनलाल बशिले यांच्याकडून 51 रुपये आणि रतनलाल भाऊ दमाहे यांच्याकडून सुद्धा सरांनी यांच्याकडून 51 रुपयाच्या दानाला म्हणून धन्यवाद बाबाचा आशीर्वाद. त्याचप्रमाणे माझे मित्र माझे मोठे बंधू विजूभाऊ दमाहे ज्यांच्या शब्दावर या ठिकाणी मी उपस्थित झालो यांच्यावर सुद्धा माझ्या या विचारावर 51 रुपयाच्या दानाला म्हणून धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आता तुम्ही बघा बाई, पत्नी माझी तयार झाली, आता आपण पटलं तयारी करू आणि हवनाला चालले जाऊ नाही का? बरोबर. चला 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 मग. चल ना. ए, बघ, पहिला का? चल जायचं. चल जायचं रे. जायचं तुझं.
त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा भावाचे सेवक आमचे मोठे बंधू या गावचे प्रथम नागरिक माझे मित्र सुरेश भाऊ बशीने सरपंच साहेब या दादाकडून